काव्याच्या डोळ्यात एक ज्योत चमकला. तिनं अचानक सानियाच्या हाताला धरलं आणि ती घाबरून मागे सरली. तू काय करते आहेस? सानियाने चिडून विचारलं. काव्याचा आवाज ठाम होता. जर तुला गायकवाड कुटुंबाची सून व्हायचं असेल तर दिव्याला हात लावण्याचा विचारसुद्धा करू नकोस. नाहीतर मी तुला त्या घराच्या दरवाजापर्यंतही जाऊ देणार नाही. सानिया संतापली आणि तिला झिडकारत म्हणाली, तुला वाटतं तू फार मोठी आहेस का? तुला काहीच माहीत नाही रुद्रबद्दल. त्याने काय सहन केले, काय वेदना भोगल्या आहेत, त्याला समजून घेणं काय असतं ते तू जाणत नाहीस. आणि तू कोण आहेस असा अधिकार देणारी? काव्याच्या काळजात दुखलं, पण तिने शांतपणे श्वास घेतला. मग थोडं हसून म्हणाली, मी असं कधी म्हटलं का की मी त्याला नियंत्रित करणार आहे? पण ही जागा मी सोडणार नाही. तुला काय करायचं आहे ते नीट विचार करून कर. काव्याला कोणत्याही गोष्टीचा अपमान सहन होता, कटकार असतानाही सहन होती, पण दिव्याला कोणी हात लावेल हे ती कधीच सहन करणार नव्हती. त्यावेळी शिवाय दिव्याला शोधत होता, पण ती कुठेच सापडत नव्हती. थोड्या वेळाने त्याला सानिया परतताना दिसली. दिव्या सापडली का? तो तिला थांबवत विचारतो. दिव्या दिव्या, सतत तिच्याच नावाचा घोष. डोकं फिरते माझं. सानिया वैतागून म्हणाली. शिवायने डोळ्यात कठोरपणा आणत इशारा दिला. दिव्याला त्रास दिलास तर हे शांत आयुष्य राहणार नाही, हे लक्षात ठेव. सानियाने मनातल्या मनात काव्याच्या शब्दाची आठवण काढत मान हलवली. मी दिव्याला काही करणार नाही, पण तू मला टायटन ग्रुपमध्ये सामील होण्याची मदत कर. शिवायने थोडा हताशपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला. हे शक्य नाही. अंतरा गेल्यावर तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि रुद्र कधीच तुझ्यासोबत राहणार नाही. अंतरा हे नाव ऐकताच सानियाचा चेहरा काळवंडला. भाऊ, अंतराचं लग्न झाले असं ऐकलंय. ती परत येणार नाही, शिवाय म्हणाला. पण ती मनातून कधीच गेली नाही. काव्या घरी परत आली आणि सानियाच्या त्या शब्दांनी तिचा जीव अस्वस्थ झाला होता. तुला माहीतच नाही रुद्रबद्दल, त्याच्या वेदना, त्याचे दुःख. तू त्याला समजून घ्यायला कशी मदत करणार? काव्याला जाणवलं हे खरंच आहे. मॅडम, तुम्ही आलात का? साहेब अजून आलेले नाहीत. काही संपर्क झाला का त्यांच्याशी? माधवने विचारले. माहिती नाही, काव्याने डोकं खाली घालत उत्तर दिलं. अशा वेळी तो कुठे जातो माहीत नाही, पण आजवर तो फार वेळ गेला नव्हता. म्हणूनच मला काळजी वाटत आहे. त्याचा अभ्यास कक्ष पाहू का? कदाचित तिथं काही हिंट मिळेल कुठे गेला असेल ते समजायला. माधवला आधी संकोच वाटला, पण नंतर तो म्हणाला, तुमचं त्यांच्यावर विशेष स्थान आहे, जाऊ द्या. काव्याने अभ्यास कक्षात जाऊन ड्रॉवर उघडले. अनेक सर्टिफिकेट्स, पारितोषिक हे सर्व त्याच्या यशाचं मूक साक्षीदार होतं. तिनं पाहिलं तो एक आर्किटेक्ट होता, पण काही उपयोगी माहिती मिळाली नाही. ती निघणार होती तेवढ्यात एक फोटोवर लक्ष गेलं. फोटोमध्ये एक स्त्री होती लाल साडीमध्ये, पण फोटोचा अर्धा भाग फाटलेला होता. फोटो जुना नव्हता, म्हणजे ती त्याची आई नसेल. मग हीच का ती स्त्री जी त्याच्या मनात घर करून बसली आहे? काव्या फोटोकडे बघत होती. तेवढ्यात माधवचा आवाज आला. मॅडम, तुम्ही बाहेर या, कोणी पाहिलं तर गैरसमज होईल. काव्याने फोटो ठेवला आणि बाहेर आली. तुम्हाला काही मिळालं का? नाही, पण मी आज शिवायच्या कुटुंबाकडे गेले होते. तिथे एक स्त्री भेटली. ती रुद्रला ओळखते असं वाटलं. मिस सानिया? माधव थोडा गडबडला. तिला खरंच ओळखत होता रुद्र. ती त्याला पूर्वीपासून ओळखते का? ती जुनी आहे, विसरून टाका. माधव टाळाटाळ करत म्हणाला. ठीक आहे, काव्या मनात म्हणाली. लाल साडी आणि आज ती सुद्धा लालच घातली होती. जणू दोघींचं प्रतिबिंब एकसारखं. रुद्र खरं तर निर्बंधित नव्हता, पण त्याचं हृदय मात्र बंद होतं. तिच्यासाठी नव्हतं काहीच उरलेलं का? तेवढ्यात बाहेरून आवाज आला. रुद्र घरी आला होता. त्याचे डोळे लाल, चालणं बेसावत. स्पष्टपणे तो पूर्ण नशेत होता. काव्याला पाहता तो सरळ तिच्यापर्यंत आला. काव्या? काव्या टाळण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिला घट्ट मिठीत घेतो. इतकी दारू का पिऊन आलात? ती विचारणार तेवढ्यात त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या ओठावर चुंबन घेतलं. काव्या थरथरली. घरात सगळे होते. माधव लाजून नजर चुकवत सर्वांना बाहेर पाठवू लागला. सगळे जाण्याआधीच तिच्यावरचा तापा वाढत गेला. तिनं त्याला मागे ढकलत विचारलं, तुम्ही काय करताय? काव्या, मला तुझी खूप आठवण येते. त्याचा आवाज कंपित होता. नाही, मला अस्वस्थ वाटते, प्लीज, ती ओरडली. पण त्याचं ऐकण्याचं भान नव्हतं. तो तिच्यावर झुकला आणि ती अश्रूंनी भिजत राहिली. त्याच्यासाठी हा एक वैयक्तिक नरक होता, पण तिला पाहून त्याला वाटलं फक्त तीच त्याला तिथून बाहेर काढू शकते. काही वेळाने तो थोडासा आवरला. तिचा अस्ताव्यस्त रूप पाहून तो थबकला. ती डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत होती. केस विस्कटलेले, चेहरा पांढरा फडक. मी नशेत होतो. तुझी तब्येत बरी आहे का? काव्या फक्त पाहत राहिली, न बोलता.
काव्याने रुद्रकडे थंड नजरेने पाहिलं. रुद्र, मला माहीत आहे की मी तुझ्यासाठी एक साधनच आहे. मग साधनावर भावना दाखवण्याचा आणि अपराधी वाटण्याचा दाखवा कशाला करतोस? असं म्हणत तिने आपले कपडे घेतले आणि खोलीबाहेर निघून गेली. क्षणभर रुद्र थबकला. त्यानं काल रात्री खूप दारू प्यायले होते आणि काव्याचं शरीर अजून पूर्णपणे सावरलेलेही नव्हतं. दुसऱ्या दिवशी रुद्रची तब्येत ठीक नव्हती. माधव काळजीच्या सुरात म्हणाला, सर, आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका असं वाटतं. गाडी तयार कर, रुद्रने हट्टानं सांगितलं. माधवने निश्वास टाकत गाडी तयार केली. रुद्र कंपनीत पोचला तेव्हा त्याला समोरून सानिया येताना दिसली. इथे काय करतेस तू? तो भुवया जमवत आपल्या टेबलाकडे चालला. सानियाचा चेहरा नाराज होता. काल तू मला भेटायला आला नाहीस. मी 5 वर्षांनी परतले आणि तू मला योग्य रीतीने भेटलाही आलाच नाही, ती चिडून म्हणाली. रुद्रचं उत्तर थंड होतं. तुला भेटायला अनेक लोक आले, मीही त्यातलाच एक, पण तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस, ती लाजून म्हणाली. जर फक्त मला पाहायला आले होतेस तर पाहिलंच ना, आता निघ, रुद्रने स्पष्ट शब्दात सांगितलं. नाही, सानियाने लगेच उत्तर दिलं. मी आता टायटन ग्रुपमध्ये जॉईन केले, इंजिनिअरिंग डिझायनिंग विभागात. कसं वाटलं? टायटन ग्रुपमध्ये येण्याचं कारण काय? रुद्रने कपाळावर आठी मारली. माझ्या ऐकिवात आले की तुमच्या गायकवाड म्हणजे जुन्या कुटुंबाच्या वाड्याचं पुनर्बांधकाम होणार आहे आणि मीच तो डिझाईन करणार. तुझ्या आजीला तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, नाही का? रुद्रच्या चेहऱ्यावर एक क्षण गंभीरतेचं सावट आलं. हो, ही योजना त्याच्या आजीनंच विशेष आग्रहानं मांडली होती. तिचं एकच स्वप्न होतं, संपूर्ण कुटुंब पुन्हा एका छताखाली एकत्र यावं. रुद्र, कोण डिझाईन करणार हे महत्त्वाचं आहे आणि मी ही गोष्ट परदेशात शिकले, नुकतेच मास्टर केलं आहे. इतर कोणाही डिझायनरपेक्षा मला तुमच्या कुटुंबाची अधिक माहिती आहे. मी म्हटलं ना, निर्णय डिझाईनवर अवलंबून असेल. तुझं डिझाईन चांगलं असेल तर तुलाच संधी मिळेल. सानियाचा चेहरा उतरला, पण काही बोलण्याआधीच रुद्र म्हणाला, ठीक आहे, आता कामाचा वेळ झालाय. कंपनीत जॉईन केली आहेस ना, मग डिझाईन विभागात परत जा. ती फक्त दात बोट खात तिथून निघून गेली. त्या रात्री काव्या अजून घरी आली नव्हती. सानिका तिच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली, काव्या, इतक्या उशिरा का काम करत आहेस? काव्या क्षणभर थबकली. घरी थोडे प्रॉब्लेम आहे, परत जावंसं वाटत नाही. विचारलंच पाहिजे, तुझा नवरा रागवला का? सानिका विचारलं. काव्या गोंधळी. भांडण झालं नव्हतं, पण तिला घटस्फोट हवा होता. पण रुद्र काही तिला सोडायला तयार नव्हता. नाही, असं काही नाही, तू जा, मी थोड्या वेळात निघते. त्या रात्री रुद्र घरी परतला होता. तापाने फणफणत होता. माधवने खूप वेळ वाट पाहिली की काव्या येईल, पण ती आली नाही. मॅडम अजून परत आल्या नाहीत, माधवने फोनवर सांगितलं. एक प्रोजेक्टचं काम आहे, मी अजून ऑफिसमध्ये आहे, काव्या म्हणाली. पण सर आजारी आहेत, त्यांना ताप खूप आहे, पूर्ण भानावर नाहीत. काय? काव्याचा श्वास थांबला. तुम्ही घरी येऊ शकता का? माधवच्या आवाजात आजर्व होतं. हो, मी येते. रुद्र बिछाण्यावर पुन्हा बडबडत होता. सर, औषध घ्या आणि मग झोपा, माधव म्हणाला. अंतरा रुद्र हळूच कुजबुजला. माधव हादरला. सर, काव्या, रुद्रनं पुन्हा कुजबुजलं. माधव अजूनच थरथरला. साहेब बडबडत आहेत आणि त्यांनी तर काव्याचं नाव घेतलं. होय, माधवने हळूच उत्तर दिलं. खरं तर ते तिला खूप मानतात, फक्त स्वतःला ते कधीच मान्य करत नाहीत. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. माधवने उत्साहाने दरवाजा उघडला, पण उघडल्यावर समोर सानिया होती. तिच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य, मग नाराजी स्पष्ट दिसत होती. रुद्र आहे ना, मला त्याला भेटायचं आहे, ती आत येताना म्हणाली. माधव अडवण्याचा प्रयत्न करतो, पण ती थेट आत जाते. माझं आणि रुद्रचं नातं तुला थांबवता येणार नाही, माधव. तो आजारी असेल तरी तो मला नकार देणार नाही, ती आक्रमकपणे म्हणाली. रुद्रच्या खोली शिरताच ती त्याच्याकडे धावली. रुद्र, काय झाले? तू आजारी आहेस? मी इथे आहे, सांग, कुठं त्रास होतोय?